केंद्रीय मंत्रिमंडळाने आज नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळातच शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता। या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर तुमच्या मुलांच्या आयुष्यातही आमूलाग्र असे बदल होणार आहेत। त्याचं कारण म्हणजे शैक्षणिक धोरणामध्ये शालेय शिक्षणापासून ते अगदी महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत शिक्षण पद्धतीत मोठे बदल सुचवण्यात आलेत। त्यामुळे नेमके हे बदल काय आहेत, या पुढचं शालेय शिक्षण कसं असेल, बोर्डाच्या परीक्षा खरंच रद्द झाल्या आहेत का, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया कशा असतील, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी दीपाली, तुम्ही पाहताय BBC मराठी। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डॉक्टर कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली होती आणि या समितीनं नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केला होता। गेले 1.5 वर्ष ते 2 वर्ष या मसुद्यावर हरकती आणि सूचना केंद्र सरकारने मागवल्या होत्या आणि त्यानंतर अखेर आता केंद्राने नवीन शैक्षणिक धोरणाला मान्यता दिलेली आहे। या धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात कसे बदल होतील ते आपण टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूयात पूर्व प्राथमिक शिक्षण कशा पद्धतीनं बदलणार आहे। तर इतिहासात पहिल्यांदाच देशभरात पूर्व प्राथमिक शिक्षणाचं धोरण आणलं गेलंय। त्यामुळे आता नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी एक समान अभ्यासक्रम NCERT तयार करणार आहे। हा अभ्यासक्रम देशभरातील सर्व पूर्व प्राथमिक शाळांना लागू असेल। त्यानंतर शालेय शिक्षणाकडे जर आपण वळलो तर त्यामध्ये 4 महत्त्वाचे टप्पे या धोरणामध्ये सांगितले गेलेत। पूर्वीपासून 10+2 अशी आपली शिक्षण पद्धती राहिलेली आहे, ज्यामध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर 11वी 12वी कनिष्ठ महाविद्यालयाचं शिक्षण। पण आता या धोरणामध्ये 5+3+3+4 अशा पद्धतीचं एक पॅटर्न म्हणजेच शिक्षण पद्धती मांडण्यात आली आहे। त्यानुसार पूर्व प्राथमिकचे 3 वर्ष आणि पहिली ते दुसरी असे एकूण 5 वर्षाचा पहिला टप्पा असणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 3री, 4थी, 5वी अशा 3 इयत्ता असणार आहेत। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये पुढचे 3 वर्ष म्हणजेच 6वी, 7वी आणि 8वीचं शिक्षण असणार आहे। आणि चौथा जो महत्त्वाचा टप्पा मानला जातोय तो म्हणजे 9वी ते 12वी असं सलग शिक्षण असणार आहे। तेव्हा या पॅटर्नमुळेच बोर्डाच्या परीक्षा होतील की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। तर बोर्डाचं महत्त्व आम्ही कमी करतोय असं स्पष्ट पत्रकार परिषदेमध्ये आज सांगण्यात आलेलं आहे। ही पत्रकार परिषद मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून घेण्यात आली होती। त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा आता रद्द होतील असं कुठेही म्हणण्यात आलेलं नाहीये, पण बोर्डाच्या परीक्षांना आतापर्यंत जितकं महत्त्व दिलं गेलंय तेवढं महत्त्व येत्या काळात मिळणार नाहीये। त्याचं कारण म्हणजे आता बोर्डाच्या परीक्षेसाठी म्हणजेच 10वी 12वीसाठी 2 सेमिस्टरच्या पॅटर्नमध्ये परीक्षा होणार आहेत। त्यामुळे केवळ एकदाच परीक्षा घेऊन त्या आधारावर जो निकाल येतो त्यावर पुढच्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया आधारित नसेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या धोरणामध्ये विद्यार्थ्यांना अनेक विषय निवडण्याचे पर्याय देण्यात आलेत। याचं उदाहरण देताना मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून असं सांगण्यात आलं, जर एखादा विद्यार्थी 9वीच्या वर्गात असेल आणि त्याला विज्ञान, गणित या विषयांसोबत संगीत शिकायचं असेल किंवा एखादी लोककला शिकायची असेल तर त्याला तो विषय अभ्यासासाठी निवडता येईल। त्यामुळे असे विविध पर्याय विद्यार्थ्यांना 9वी ते 12वीच्या शिक्षणापर्यंत मिळणार आहेत। यामुळे एक प्रकारे भविष्यात एकाच विषयासाठी, एका शाखेसाठी जी स्पर्धा आपल्याला दिसत होती म्हणजेच विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेसाठी जी स्पर्धा आपल्याला दिसत होती ती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। कारण विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी या पूर्ण कार्यकाळामध्ये वेगवेगळे विषय घेऊन शिकता येणार आहे। आता नेमके हे विषय काय असतील, त्याचं प्रशिक्षण कशा पद्धतीनं दिलं जाईल याबाबत अजून स्पष्ट माहिती जी आहे, सविस्तर माहिती जी आहे ती मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून आलेली नाही। दुसरा शालेय शिक्षणातला आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संख्या आणि अक्षर वाचन म्हणजेच संख्या आणि अक्षरांची ओळख होणं हे मूलभूत शिक्षण यापुढे मानण्यात येणार आहे। 3रीच्या विद्यार्थ्यांना वाचायला येतं की नाही हे पाहण्यासाठी एक स्वतंत्र आस्थापना केंद्र सरकारकडून तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे
बालवाडीपासून म्हणजेच नर्सरीपासून ते 3री पर्यंत विद्यार्थ्यांना संख्या आणि अक्षर वाचन आलं पाहिजे, याकडे शैक्षणिक धोरणामध्ये भर देण्यात आलाय. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे 6वी पासून विद्यार्थ्यांना आता व्होकेशनल कोर्सेससाठी प्रवेश घेता येणार आहे. म्हणजेच त्यांचे जे दैनंदिन शिक्षणातले विषय आहेत, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, या सगळ्या विषयांसोबत विद्यार्थ्यांना आता जर कुठल्या क्राफ्टचं शिक्षण आहे, एखादं इलेक्ट्रिकचं शिक्षण आहे, त्याचबरोबर आपण लॉन्ड्री म्हणूयात, वेल्डिंग म्हणूयात, ही जी स्किल्ड बेस्ड जे शिक्षण आहे त्यासाठीचे सुद्धा विषय शिक्षणामध्ये घेता येणार आहे. त्याचे पर्याय निवडण्याची संधी आता या धोरणामध्ये देण्यात आली आहे. शिवाय याच विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सुद्धा करता येईल असं सुद्धा या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. शालेय शिक्षणामध्ये 1ली ते 8वीचं शिक्षण मातृभाषेतून देण्यासाठी प्राधान्य द्या असं सुद्धा या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये म्हटलं आहे. पण मातृभाषेतून शिक्षण द्यायला प्राधान्य द्या म्हणजे नेमकं काय करायचं याबाबत अजून सविस्तर माहिती शैक्षणिक धोरणामध्ये देण्यात आलेली नाही. नवीन शैक्षणिक धोरणानुसार केवळ अभ्यासक्रमाला महत्त्व न देता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. याचाच आणखी एक उदाहरण म्हणजे विद्यार्थ्यांच्या रिपोर्ट कार्डमध्ये सुद्धा आता बदल होणार आहे. म्हणजेच वर्षाअखेर विद्यार्थ्यांना जो निकाल देण्यात येतो त्यामध्ये साधारण विद्यार्थ्यांना ग्रेड देण्यात येते, त्यांचे मार्क देण्यात येतात आणि शिक्षकांचा साधारण 1 ते 2 ओळींमध्ये लिहिलेला शेरा असतो. पण आता केवळ एवढंच पुरेसं असणार नाहीये. त्याचं कारण म्हणजे अगदी पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते 12वी पर्यंत दरवर्षी विद्यार्थ्यांचं एक वेगळं रिपोर्ट कार्ड तयार होणार आहे, ज्यामध्ये केवळ शिक्षकांचाच नव्हे तर विद्यार्थ्यांचे वर्गमित्र आणि त्यानंतर शिक्षकांचा शेरा जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे. त्यामध्ये अभ्यासक्रमावर आधारित मार्क असणारच आहेत, पण त्यासोबतच विद्यार्थ्यांनी वर्षभरात नवीन काय शिक्षण घेतलं, त्यांचे वैयक्तिक अनुभव काय होते, त्यांना कोणत्या लाईफ स्किल्स ज्या आहेत त्या त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप केलेल्या आहेत, असे अनेक विषय जे आहेत ते या रिपोर्ट कार्डमध्ये आता नमूद करण्यात येणार आहेत. आणि जेव्हा विद्यार्थी 12वी नंतर पुढे शिक्षणासाठी जाईल तेव्हा त्याला एकूण 15 वर्षाचं असं एक रिपोर्ट कार्ड देण्यात येईल असं सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं होतं. आता आपण वळूयात उच्च शिक्षणाकडे म्हणजेच महाविद्यालयाकडे. सुरुवात करूयात महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया कशा असणार आहेत. आता यामध्ये एक महत्त्वाचा आणि मोठा बदल येत्या काळात होऊ शकतो, ते म्हणजे देशभरात महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया घेणारी एक स्वतंत्र आस्थापना तयार केली जाणार आहे. त्याद्वारे महाविद्यालयीन प्रवेश होण्याचे संकेत या पत्रकार परिषदेत दिले गेलेत. 12वीच्या मार्कांच्या आधारे महाविद्यालयीन प्रवेश होतील की वेगळी त्यासाठी एक प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल याबाबत अजून स्पष्ट माहिती जी आहे ती MHRD मिनिस्ट्रीकडून आलेली नाहीये, पण प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे संकेत MHRD कडून देण्यात आलेले आहेत. या पुढे जाऊन महाविद्यालयीन शिक्षणामध्येही विद्यार्थ्यांना विविध विषयांचे पर्याय असणार आहेत. उदाहरणार्थ इंजिनिअरिंग शिकत असलेल्या विद्यार्थ्याला त्यासोबतच क्रीडा किंवा संगीतातला एखादा विषय जो आहे तो शिक्षणामध्ये एक पर्याय म्हणून घेण्यात येईल आणि त्याचे मार्क सुद्धा पुढील शिक्षणासाठी ग्राह्य धरले जातील. तेव्हा उच्च शिक्षणामध्ये सुद्धा आता केवळ कला, विज्ञान, वाणिज्य, इंजिनिअरिंग, वैद्यकीय असे पर्याय नसून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी वेगळे पर्याय सुद्धा सुचवण्यात आलेले आहेत. पण याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होईल त्यासाठी संपूर्ण शिक्षकांची एक टीम MHRD मंत्रालयाला उभी करावी लागणार आहे, त्यांना प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. मात्र त्याबाबत अजून कोणतंही ठोस असं नियोजन मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मांडण्यात आलेलं नाही. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना ई-लर्निंगसाठी सुद्धा 8 भारतीय भाषांचा पर्याय देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. शिवाय व्हर्च्युअल शिक्षण म्हणजेच ऑनलाईन शिक्षणाला सुद्धा यापुढे महत्त्व दिलं जाणार आहे असं सुद्धा मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू होत असताना तसंच शालेय ते उच्च शिक्षणामध्ये एवढे मोठे बदल होत असताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक आर्थिक तरतूद असणंही गरजेचं आहे। त्यामुळे येत्या काळात याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होईल याकडे सुद्धा आपलं लक्ष राहणार आहे। शिवाय नवीन शैक्षणिक धोरणाबाबत आणखी सविस्तर माहिती काय आहे, प्रत्येक इयत्तेसाठी सरकारने कशा पद्धतीनं वेगळं प्लॅनिंग केलेलं आहे, तसंच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सुद्धा यावर काय प्रतिक्रिया आहे, याशिवाय राजकीय वर्तुळातून सुद्धा यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्या नेमक्या काय आहेत यासाठी तुम्ही आमच्या BBC मराठीच्या वेबसाईटला भेट देऊ शकता। त्यावर तुम्हाला या संदर्भातली सविस्तर माहिती मिळेल। तसंच शिक्षण धोरणाविषयी यापुढे सुद्धा आपण बोलत राहणार आहोत। त्यासाठी BBC मराठीचं फेसबुक पेज, BBC मराठीचं YouTube चॅनेल आणि BBC मराठीच्या वेबसाईटला नक्की भेट द्या। नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली असून HRD मंत्रालयाचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्यात येणार आहे। तर बोर्ड परीक्षांचं पुनर्गठन केलं असून विद्यार्थ्यांना वर्षातून 2 किंवा 3 वेळा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे। यामुळे विद्यार्थी तणावाखाली येणार नसल्याचं म्हणणं आहे आणि याशिवाय बोर्ड परीक्षा देखील सेमिस्टर सिस्टम अवलंबली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। RTEच्या माध्यमातून आता 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा लाभ सुद्धा घेता येईल। नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। राम, नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये आता मंजुरी दिली आहे, कसं असणार आहे हे नवीन शैक्षणिक धोरण? बिलकुल, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक मुद्द्यांचा विचार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांवर तणाव येऊ नये अभ्यासामुळे हा विचार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच रोजगार सुद्धा उपलब्ध करण्यासंदर्भामध्ये सुद्धा विचार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे शिक्षणाचं सुलभीकरण आहे ते सहज आणि सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल यावर सुद्धा विचार करण्यात आलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अत्याधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण हे घराघरापर्यंत कसं पोहोचवता येईल या सर्वच मुद्द्यांचा विचार करण्यात आलेला आहे। परंतु 3 टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे येतो की रेग्युलेटरी बोर्डचा। रेग्युलेटरी म्हणजेच की एक प्रणाली राष्ट्रीय स्तरावर आता तयार केली जाणार आहे। UGC आणि AICTE आपल्याला माहित आहे की या 2 प्रणालीच्या माध्यमातून उच्च शिक्षणासंदर्भामध्ये निर्णय घेतले जातात। परंतु आता या दोन्ही प्रणालींना एकत्र, या दोन्ही संस्थांना एकत्र करण्याचा विचार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकत्र केल्यामुळे एकच नीती असणार आहे यापुढे आता संपूर्ण देशामध्ये। आता सध्या केंद्रीय स्तरावर नाव मनुष्यबळ विकास मंत्रालय असं आहे, परंतु त्याचं नाव सुद्धा आता शिक्षण मंत्रालय करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर एवढंच नव्हे तर बोर्डांचं पुनर्गठन करण्यात येणार आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण विद्यार्थ्यांना 10वीचं बोर्ड म्हटलं की अगोदर तणाव डोक्यावर येतो। तर अशा वेळी बोर्ड करण्याच्या ऐवजी, बोर्डाची परीक्षा घेण्याच्या ऐवजी सेमिस्टर पद्धतीनं अभ्यासक्रम करता येईल का याचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे। म्हणजे की मग वर्षातून 2 सेमिस्टर याच्यामध्ये असू शकतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांवर तणाव सुद्धा येणार नाही असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना 2 किंवा 3 वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। म्हणजेच की एकदा जर नापास झालं तर विद्यार्थ्यांना पुन्हा एक डिप्रेशनमध्ये जाऊ नये आणि त्यातून उभारी मिळावी यासाठी आणखीन 2 संधी दिली जाणार आहे। ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणावी लागेल, कारण विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आपल्याला माहित आहेत की नापास झाल्यामुळे केल्या जातात। तर त्याच्यापासून दूर करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललेलं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपलं कोर्स निवडण्याचे सुद्धा अधिकार आणि स्वातंत्र्य दिले जाणार आहे। आणि विशेष म्हणजे जे विद्यार्थ्यांचं कौशल्य आहे त्या कौशल्यानुसारच हे कोर्स निवडण्याची सुद्धा संधी यामध्ये दिली जाणार आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की RTEच्या माध्यमातून जे मोफत शिक्षण दिलं जात होतं ते आतापर्यंत 9वी पर्यंत दिलं जात होतं, परंतु ते आता 12वी पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे। म्हणजेच की 18 वर्षापर्यंत हे मोफत शिक्षण दिलं जाण्याची सुद्धा तरतूद होऊ शकते। आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर मोठमोठ्या संस्था सुद्धा निर्माण करण्यावर, स्थापन करण्यावर विचार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आहे राष्ट्रीय पोलीस युनिव्हर्सिटी, हे सुद्धा स्थापन केली जाणार आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी, या 2 महत्त्वाच्या युनिव्हर्सिटी स्थापन केल्या जाणार आहेत। आणि तिसरं म्हणजेच की ज्या 100 भारतामधल्या विद्यापीठा असतील त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू करण्यात येणार आहे। म्हणजेच की ते खेड्यापाड्यामध्ये सुद्धा त्या चांगल्या आणि नामवंत शिक्षण संस्थांचं जे शिक्षण आहे, अभ्यासक्रम आहे तो खेड्यातल्या मुलाला सुद्धा शिकवता यावा। उदाहरणार्थ दिल्लीमधल्या वेगवेगळ्या संस्था आहेत, JNU आहे, पुणे विद्यापीठ आहे, यांना
यांचं शिक्षण जे अभ्यासक्रम आहे ते थेट ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा हा विचार करण्यात आलेला आहे आणि याच्यामुळं एक आमूलाग्र बदल शिक्षण व्यवस्थेमध्ये होऊ शकतं असं म्हणणं आहे. साधारणतः 34 वर्षानंतर म्हणजे की 34 वर्षापूर्वी एक शिक्षण नीती बनली होती आणि त्यानंतर हे शैक्षणिक धोरण जे आहे ते 34 वर्षानंतर आणलेलं आहे. त्यामुळं यामध्ये अनेक मुद्द्यांचा विचार करण्यात आलेला आहे. जे इंजिनियर असतील किंवा इतर अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी असतील ते अभ्यासक्रम संपल्यानंतर त्यांना थेट जॉब शोधावा लागतो, परंतु आता त्याच्यामध्ये आणखीन एक तरतूद घातलेली आहे. अभ्यासक्रम करता करताच त्यांना इंटर्नशिप सुद्धा करता येणार आहे आणि ही इंटर्नशिप उपलब्ध करून देण्याची संधी सरकारच देणार आहे. म्हणजेच की त्यांचं कौशल्य आणि त्याचबरोबर रोजगार निर्माण करण्याच्या उद्दिष्ट जे आहे सरकारचं ते पण पूर्ण होईल आणि विद्यार्थी बाहेर पडल्याबरोबर बेरोजगार होणार नाही याचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे. या सर्वच मुद्दे जे आहेत ते आता घेण्यात आलेले आहेत या संपूर्ण शैक्षणिक धोरणामध्ये. संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे केंद्रीय मंत्र्यांकडून आणि तेव्हा अनेक मुद्दे जे आहेत ते स्पष्ट होणार आहेत आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आणखीन काय काय समाविष्ट केले गेलेलं आहे ते पाहावं लागणार आहे. पण आणखीन एक बेसिक मुद्दा जो आहे तो केवळ सर्व उच्च शिक्षण जे आहे ना प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं असू नये, तर केंद्रीय स्तरावर एक छत्राखाली हे संपूर्ण शिक्षण असावं हा महत्वाचा उद्देश आहे आणि तो उद्देश पूर्ण झालाय का ते 4 वाजता पत्रकार परिषदेमधून स्पष्ट होईल. नक्कीच. धन्यवाद राम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.